हॅलो. हॅलो. नमस्कार सर, पवन आडेकरांचा नंबर आहे का? हा बोला मॅडम. मी बजाज फायनान्स मधून बोलत आहे सर, बिजनेस वरून. हा बोला मॅडम. पर्सनल लोनची ऑफर आहे तुम्हाला, त्या संदर्भात कॉल केलं होतं. हो मॅडम, पण आपल्या पर्सनल लोनचं इंटरेस्ट खूप जास्त आहे, ते परवडणार नाही. 1 रुपये 50 पैसे शेकडा पडते तुम्हाला, वार्षिक एका लाखाने 18,000. हो. जसं पार्ट पेमेंट पण करता येते तुम्हाला. 10-20 हजार करताल तर त्याला व्याज वगैरे लागत नाही त्या पैशाला. किती आहे लोन सध्या? सध्या 1,03,000ची ऑफर आहे तुम्हाला. किती वर्षाची परतफेड? 39 महिन्यासाठी पडेल तुम्हाला. 3 वर्ष 3 महिने. 3 वर्ष 3 महिने. हातात किती येईल 1,03,000? म्हणजे 1,14,000चं लोन होते ते. हा. इन्शुरन्स प्रोसेस करून 1,03,000 हातात येते तुमच्या. 1,03,000 हातात येते, म्हणजे 1,14,000चे लोन आहेत. हो. 11,000 रुपये प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स वगैरे सर्व लागतात. हो. तर कुठे तिथेच 10-11,000 रुपये कमी झाले ना मॅडम. कुठलाही आपण बँकेतून लोन घेतो म्हणसाल तर तेवढं व्याज तर जाणारच आहे तुमचं. ठीक आहे. 11,000 नंतर किती परतफेड आहे मॅडम? किती होते? 3 लाख 3 वर्षाचे इंटरेस्ट व्याज पकडून? 1 मिनिट थांबा सांगतो. कुठे राहत असता तुम्ही? दिग्रस साखरा. साखऱ्याला. हो. व्यवसाय वगैरे काय करता सर? आमचे फोटोग्राफीचा बिझनेस आहे. फोटोग्राफीचा. हा. बरोबर. 1,14,000ची लोन होते ते. इन्शुरन्स प्रोसेस करून 1,03,000 तुमच्या खात्यात जमा होते. ते जर तुम्ही 39 महिन्यासाठी जर करताल तर त्याची ईएमआय 4,673 रुपये तुम्हाला पडते. 4,673 4,673 पर मंथ. पर मंथ. आणि त्यामध्ये पहिला हप्ता कटल्यानंतर कधी पण तुम्ही क्लोज करू शकता. पार्ट पेमेंट कितीदा पण करू शकता. म्हणजे तुम्ही जितक्या महिन्यात करताल तितक्या महिन्याचं व्याज लागेल तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त लागणार नाही. किंवा मग आता तुम्हाला पूर्ण अमाऊंट भरणं नाही झाली तर 10-20 हजार तसे पण तुम्ही भरू शकता. ते पैसे डायरेक्ट मुद्दल मधून मायनस होते. बाकी उरल्या पैशाला व्याज लागते तेवढीच ईएमआय पडते तुम्हाला. म्हणजे याच्यात व्याज जरी कमी होते आणि मग ईएमआय पण पुढे कमी कमी होत जाते. जसं पार्ट पेमेंट करताल तसं. हो. टोटल समजा पकडून किती होत आहेत मॅडम? म्हणजे तुमचा एका वर्षाचा याच्यात व्याज 20,600 जाते. 3 वर्षाचा? 3 वर्षाचा 68,000. 3 वर्षाचा 68,000. मग एका वर्षाचं 20,000. हो. असं काहीतरी आहे समजा. एका वर्षाचा 20,000 जाते. म्हणजे तुम्ही 10-20 हजार जसे त्याच्यात भरताल तसे मग ते मायनस होते ते पैसे. म्हणजे 10-20 हजाराला व्याज वगैरे लागत नाही का तेवढं. एक्स्ट्रा भरलं की ते मायनस होणार समजा, त्यात व्याज लागणार नाही. हा, ते डायरेक्ट मुद्दल मधून मायनस होते. बरोबर आहे. ठीक आहे, बघू मॅडम. फोटोग्राफी. बरं. हो, करू विचारते. कधीपर्यंत कळवशाल मला? कळवतो ना मॅडम. कुठे कळवावं लागेल? याच नंबरला रिटर्न कॉल करू शकता तुम्ही. याच नंबरवर? हो. चालते. ठीक.